रामकृष्ण हरी मंडळी, कोकणी जीवन नाते निसर्ग या चॅनलवर मी सर्वांचे स्वागत करतो पुन्हा. आणि आज असा एक व्हिडिओ आहे बघा मित्रांनो. हे बघा एक आम्ही पार्सल विकत घेतलेलं आहे पार्सल. तर ह्याच्यात खोलून मी तुम्हाला दाखवतो काय आहे ते, समक्ष बघा तुम्ही. हे बघा मित्रांनो, तुम्ही आता बघताय हे मोर पिस आहेत बघा. आता याचा उपयोग कोकणात प्रामुख्याने जो शिमग्याचा उत्सव निघतो ना, म्हणजे नमन किंवा खेळे, त्याच्यात हातात धरून नाचण्यासाठी याचा उपयोग होतो. तर त्याला आम्ही कुचा म्हणतो. या मोराच्या पिसापासून हे बघा, याची एक विणण्याची एक खास पद्धत आहे. ही अशीच वापरता येत नाही डायरेक्ट. याचं शॉर्टिंग करून नंतर याचं एक प्रकारच्या पद्धत आहे. त्या पद्धतीने विणून नंतर कुचा तयार होतो पूर्ण. तो पूर्ण कुचा कसा काय विणला जातो ना, ते आपण बघूया प्रत्यक्ष. तर मित्रांनो, तुम्ही आता बघताय ही पूर्ण मोराची पिसं आहेत, परंतु त्याच्यात ना शॉर्टिंग करून जी वेडीवाकडी किंवा डोळा नसलेली पिसं, ही बघा. या पिसांना बघा डोळा कमी आहे आणि पुढे पंखसुद्धा जरा कमी आहेत, विरळ, म्हणून अशी पिसं उपयोगी येत नाही. ती बाहेर काढावी लागतात आणि त्याच्यातली दुसरी निवडून काढावी लागतात. ही बघा, आता ह्या पंखांना बघा कसा डोळा आहे, हे बघा. तर ही अशी पिसं कुच्यासाठी वापरली जातात. तर ती आत्ता पहिल्यांदा बघा शॉर्टिंग करून घेत आहेत. हे बघा अशा पद्धतीनं. मंडळी, तुम्ही आता बघताय सगळी मोराची जी पिसं आहेत, हे बघा, ही पूर्ण शॉर्टिंग करून घेतलेली आहेत अशा पद्धतीने. वेडीवाकडी पिसं किंवा डोळा नसलेली पिसं बाजूला काढून कुचा विणण्यासाठी बघा अशी सुंदर अशी जेवढी आहेत ती अशी काढून घेतलेली आहेत. आणि आता ते आपण कशी लावतात ते बघूया. खराब असतात ते आतमध्ये घेतो आपण. तर म्हणजे छोटी जरा दिसायला जी खराब आहेत त्या आतमध्ये घालतो. ते जरा पंख वगैरे कमी आहेत अशी पिसं आत घालतात. ती काही बाहेरून दिसत नाहीत. ते विणणाऱ्याचं कसब आहे बघा. आणि आता हा कुचा मार्केटमध्ये तयार भेटतो आणि विणायचा असेल तर ते आता विणण्याची कला जुनी होती ती आता रूढत, ती आता बंद झालेली आहे. विणणारे लोक शिल्लक राहिलेले नाहीत. पण तरीसुद्धा कुठं कुठं असं शिकून काही लोकांनी परत ती एक कला परत जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसा हा एक प्रयत्न आहे. तर आपण पूर्ण कुचा कसा विणला जातो ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मंडळी, तुम्ही बघताय कुचा विळताना पहिल्यांदा ही अशी पिसं, ही बघा अशा प्रकारे पिसं सगळी व्यवस्थित लावून घ्यायला लागतात. हे बघा, ही विणण्याची पद्धत खूप कठीण आहे मित्रांनो. हे बघा, ही अशा प्रकारे सगळी पिसं लावून घ्यायची असतात. तर मंडळी, तुम्ही बघताय आता कुचा, जो हातात कुचा आपण पकडतो त्याचा एक शेप आलेला आहे बघा. आपण बघितली पिसं, एक एक पीस कसं निवडून लावलेला आहे आणि हा अशा प्रकारे तयार झालेला आहे बघा. हे बघा पूर्ण व्यवस्थित असा डोळा बाहेरच्या बाजूनं बघा कसा आलाय. ही विणण्याची एक कला आहे बघा. तर मित्रांनो, तुम्ही बघताय हे बघा, एक व्यवस्थित कुचा तयार करण्यासाठी कमीत कमी 150 ते 200 पिसांचे नग लागतात. तर हे बघा मोजून घेतलेली पिसं आहेत मंडळी. हे आता 150 नग घेतलेले आहेत पिसांचे आणि त्या 150 पिसांपासून एक सुंदर असा कुचा तयार होणार आहे. तर हे बघा, हे अशा पद्धतीने व्यवस्थित बसवावी लागतात. हे बघा,
हे बघा अशा प्रकारे म्हणजे व्यवस्थित वर खाली त्या पद्धतीनं ही अशी पिसं बसवावी लागतात बघा. तर मित्रांनो, जेवढी आम्ही पिसं काढून घेतली होती ना, एक 150 पिसं आम्ही घेतली होती, तर ही पूर्ण बघा अशी बसवलेली आहेत. हे बघा, ही व्यवस्थित सगळी 150 पिसं अशी बसवून घेतलेली आहेत. आणि त्याला आकार बघा, असा कुच्याचा एक आकार निर्माण झालेला आहे. आणि हा खालचा भाग आहे तो अजून विणायचा शिल्लक आहे. तो नंतर आपण बघूया पुढे कसा काय विणतायत ते. तर मित्रांनो, आपण बघितलं की वरची पिसांना पाणी लागू नये म्हणून आपण कसं बांधून ठेवला होता बघा. हे बघा, प्लॅस्टिक कागदाने आपण पॅक केला होता. आणि आता हा खालचा जो भाग आहे ना, त्याचं विणकाम कसं करतात ना, ते आपण आता बघूया. हे बघा, सुरुवातच कशी काय ती बघा. सुरुवातीला 2 पिसं घेतलेली आहेत बघा, जरा पाणी मारून, कारण विणायला जरा सोपं जावं म्हणून पाणी मारलेलं आहे. हे बघा, विणकाम चालू झालंय. हे बघा, 2-2 पिसं कशी गुंतवली जात आहेत ती बघा. हे बघा, हे अशा प्रकारे एकात एक गुंतवून घ्यायचे आहेत. तर मित्रांनो, तुम्ही बघता हे काम विणायचं म्हणजे एकदम नाजूक काम आहे. आणि आता ही कला बऱ्यापैकी लोक विसरत चाललेले आहेत, कारण जुनी जी माणसं होती त्याच्यानंतर नवीन पिढीमध्ये कोण हे असं काम शिकलेलं नसल्यानं हे आता अशी विणणारी माणसं कमी झालेली आहेत बघा. आता विणायला सुरुवात केलेली आहे, पण हे पहिल्यांदा जे काम चाललं आहे ना, हे कुच्याची वेणी, ही सुरुवातीच्या 2 राऊंड हे वेणी होणार. आणि नंतर मग पुढचं आपण बघूया कसं काय असतं ते. झाली काय वेणी पूर्ण ही? हां, ही कुच्याची महत्त्वाची वेणी असते. ही सुरुवातीची ही वेणी काय करते की या सर्व पिसांना ते धरून ठेवते. म्हणजे आता जेव्हा आपण खालची जी मूठ आहे ती वळणार, बरोबर, तर ते सुटू नये म्हणून ही आता वेणी घालावी लागते. आता ही आता आपण पुढची घालणार ती मूठ असणार. बरोबर, ती हातात पकडायची असणार. बरोबर, त्या खालच्या पिसाची मूठ येणार. ती साधारण एवढेशी येणार, 4-5 इंच येणार. ही वेणी सुटू नये म्हणून. हां, ही वेणी सुटू नये म्हणून. आणि दिसायला पण ती छान दिसते म्हणून आपण ती घालतो. बरोबर, अशा ते प्रकारे. जसा आकार पुढे होईल तेव्हा ते स्पष्ट दिसेल. आता तुम्हाला स्पष्ट दिसणार नाही ते एवढे, कारण सर्व ते हे आहेत. जेव्हा ही पूर्ण खालची मूठ ओढून होणार तेव्हा ती तुम्हाला अशी वरती आलेली दिसणार व्यवस्थित. बरोबर, ठीक आहे.
तर मित्रांनो हे बघा, थोडीशी पिसा आतली कापून का घेतोय, पिसाचे खालचे जे दांडे आहेत ना, हे बघा, हे थोडे त्यातले कमी करतोय, म्हणजे सेप त्याचा आकार व्यवस्थित आला पाहिजे. पण थोडी पिसाचे दांडे आहेत ना, हे अशा प्रकारे कापून कमी केले जात आहेत बघा. हे बघा, आतल्या बाजूची जी पिसं आहेत ती थोडीशी त्याच्यातली कमी करायची. हे बघा, थोडीफार कमी केलेत. तर मंडळी बघा, आता कुच्याचा पावभाग तयार जवळजवळ झालेला आहे. हा बघा, हे बघा, त्याला आकार यायला सुरुवात झाली आहे. आणखी त्याच्या पुढे नंतर खाली मुठीचा आकार येईल. हा बघा, अशा प्रकारे आता आपल्याला आकार दिसतोय. अजून थोड्या वेळानं बघा पूर्ण आकार दिसणार आहे आपल्याला. सध्या अजून सुरुवात असल्यामुळे अशा दिसतोय प्रकारे. तर आपण आणि थोड्या वेळानं बघूया. तर मित्रांनो, तुम्ही आता बघताय ना, हा वेणीसारखा वळलेला भाग, हा बघा वळून झालाय. तर तो असा उलट फिरवला ना इकडे या बाजूला, की त्याला हातात पकडण्यासाठी ना अशी एक मुठीला असा आधार बाहेरच्या बाजूने तयार होतो. आणि आपण खुंटीला वगैरे ना व्यवस्थित अडकवून ठेवू शकतो. त्याच्यासाठी हा बघा, हे असं छोटी एक वेणी तयार केलेली आहे. मित्रांनो, तुम्ही बघताय आता सुंदर अशा प्रकारे एक डिझाईन तयार झालेली आहे बघा. मूठ वगैरे, वेणी, हे बघा खाली शेवटला मुठीचा आकार कसा निमुळता वगैरे असा करून, हे बघा एक सुंदर प्रकारे कुचा, याला आम्ही आमच्याकडे कुचा म्हणतो. तुमच्या भागात काय म्हणता याला, हे अशा विणकामाला ते नक्की कमेंट करून सांगा. हे बघा, तर एक सुंदर अशी कलाकृती तयार झालेली आहे. तर मित्रांनो, नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.